नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी आज शेवाळ्याची खीर करत आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता बघूया आपण शेवाळ्याची खीर करते. आपण कढई ठेवले तापत. ते मी तूप टाकते अर्धी वाटी. हे बघा शेवाळ्या ताटात काढून घेते. शेवाळ्या आधी आपण भाजायचं तुपामध्ये. छान असतात शेवाळ्या. असं तेल टाकलं जास्त नाही, हे अर्धच करतो. अशा पद्धतीनं हे आपण आज गुढीपाडव्याच्या नवीन वर्षानिमित्त मी आज शेवाळ्याची खीर करते. आपलं तूप टाकलं आणि अर्धा टाकते. हे बघा मी अर्धा हे ठेवते आणि हे अर्ध्याची खीर करते शेवाळ्याची. आता हे आपण आहे ना त्याच्यात तुपात शेवाळ्या भाजून घेऊया. चांगलं तुपात शेवाळ्या व्यवस्थित उलटा पालटा करायचा, भाजायचं. सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. हे बघा असं मी तुपात भाजलंय शेवाळ्या, परत खाली केलंय. सोप्या पद्धतीनं आपली खीर करते आज नवीन वर्षाचं. आता याच्यात मी दूध टाकणार आहे. हे दूध मी तापवून ठेवलंय 1 लिटर. गॅस मी फास्ट करते. हे अशा पद्धतीनं हलवायचं शेवाळ्या आपल्या चांगलं असं. आता मी याच्यात हे बघा 1 वाटी साखर टाकते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2 वाटी 1.5 वाटी पण टाकू शकता. तर मी 1 वाटी घेतली. आता हे आपण 5-10 मिनटं शिजू देऊया. त्याच्यावर झाकण ठेवते. चला आता आपण बघूया आपली खीर. हे बघा अशा हलवायची मस्त अशी शेवाळ्याची खीर. सर्व आपली शिजली. अशा पद्धतीनं शेवाळ्याची खीर करायची. आता मी अजून 5 मिनटं आपण शेवाळ्याची खीर होऊ द्यायची.
चला आता आपण बघूया. हे बघा आपली शेवयाची खीर झाली. अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं करायचं माझ्यासाठी. आता मी हे गॅस बंद करते. हे आपण साखरेच्या वाटीमध्येच मी आता हे खीर काढणार आहे. बघा अशी खीर करायची. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. शेवयाची खीर दुधामध्ये.